अंतिम क्षणात पोहोचलेल्या प्रतापला विनंती करतोय कृपया आमच्या गावामध्ये उभे प्रताप सर्व गावांना सूचना कृपया सीमेवर सहभागी घ्यायचा कुणीही यामध्ये आजपर्यंत हा सामना संपल्यानंतर आतापर्यंत स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडल्या मोठे स्पर्धा घाट गोल लागले मी विनंती करतोय सर्व सहकारी आमची दुरुस्ती करतोय शब्दात विश्लेषणाचा साहित्य सर्व सहकारी व्हॉलंटियर नावाने शब्द उच्चारला त्याबद्दल क्षमस्व साहित्य सर्व सहकारी विनंती करतोय कृपया सीमेवर सहभागी घ्यायचा रिंगकडे खाणार नाही आहे विनंती करतोय सामना लगेच सुरुवात करायचा पंच सलामी जोडी मैदानात पडवायचे रणजित स्पोर्ट्स सर्वोच्च संघाने धन्यवाद सर मैदानाच्या आतमध्ये जाणारी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तर 125 करोड जनतेची लाज राखणाऱ्या सुद्धा दोन महिला जोड्या ज्या ऑलिम्पिक मध्ये रिओ ऑलिम्पिकला पाहिलं तर निश्चितच म्हणजे त्या सुद्धा दोन महिला जोड्या आज आपल्या मंचावरती दोन महिला पाहायला मिळतात 12 जानेवारी 1598 साली एका महिलेने जन्म घेतला आणि संपूर्ण हिंदू समाजासाठी माता होती की म्हणजेच आई जिजाऊ त्यांचा जन्म झाला लवकर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जायचे यासाठी केला होता अर्ज की शेवट गोड व्हावा यासाठी केला होता अर्ज की शेवट गोड व्हावा आणि मी म्हणे या स्पर्धेचा शेवट आणि अंतिमचा क्षण प्रेक्षकांचा समोर येतोय तुम्ही बघा तुम्हाला बॅट लावल्याच्या विनंती करतो 3 षटकांचा सामना असेल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते अप्रतिम सामना प्रेक्षणीय वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन सामने जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एक लाजवाब क्रिकेटचा परभणी ठेवण्यात आले होते क्रिकेटचा महाकुंभ मेळा जो आपल्याला पाहायला मिळाला होता येणारा जर का पाहिलं गेलं 18 चेंडूचा सामना आणि निश्चितपणे 18 दोन जर का इनिंग पाहिलं गेलं तर 36 चेंडू जर का प्रत्येक चेंडूवरती षटकार जर का लगावला गेला तर प्रत्येक षटकारासाठी नंदकुमारजी भोयर यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी आणि मार्गदर्शन चंद्रकांत भालेचंद्र पाटील यांचं हार्दिक स्वागत संचालक श्री चंद्रकांत भालेचंद्र पाटील यांचं हार्दिक स्वागत धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल आपण तमाम क्रिकेट रसिकांचे गौरवक्षम मंडळाचे समाजाचे गणेश भोसले धन्यवाद स्वागत करतो मैदानाच्या आतमध्ये जाऊया एक अंतिम सामना मेगा फायनलचा सामना रंगताना दिसतोय कोण विजय होईल कोण रंगवेल या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण असेल एक थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो अय्यूब हा फलंदाज उंच पुरासा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो त्याच्या साथीला पहिला चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज पहिला चेंडू फुटकाचा चेंडू जोरदार प्रहार केला जातो चेंडू मागे शिवायच्या कव्हरचा चेंडू तिथला हार चेंडूची माशाला षटकार 6वा अय्यूबच्या बॅटमधून निघालेला षटकार पाहायला मिळाला अय्यूबच्या जर का पाहिलं गेलं तर 76 धावांवरती या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसतो 3 सामने पूर्ण आहात 28 चेंडूमध्ये 76 धावा निघाल्या होत्या आणि हा षटकार पाहायला गेला लगेच बॅटमध्ये ग्रीज गेली या फलंदाजाची कसोटी क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं जगातील एकमात्र फलंदाज बांगलादेश विरुद्ध त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून काढला गेला होता आणि क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये अशा कित्येक विक्रम बनलेले होते क्रिकेट म्हटलं तर लगेच सचिन रमेश तेंडुलकरची आठवण होते सचिन रमेश तेंडुलकर म्हटलं तर लगेच अनिल पूर्ण म्हणतो की मी भाग्यशाली आहे की मी याच फलंदाजाला नेटमध्ये गोलंदाजी करू शकलो विनंती करतो प्रसाद निंदे पाटील बसायचं प्रसाद निंदे पाटील एक थोडी आणखी बातमी देण्यावर ठेवलेला आहे गोलंदाज झाला आहे प्रयत्न केला जातोय चेंडू मात्र यशच्या पाठीमागे यशच्या हातामध्ये जाऊन बसला एक धाव येते पंच धावसंख्या दिली जाते 7 धावा दिल्या जातात चेंडू पाहिला की लगेच होते बापू नाडकर्णी या गोलंदाजाची 22 फेब्रुवारी 1964 साली मद्रास येथे त्याने एक कारनामा केला होता
मोठा प्रहार चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत लावलेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगीताबद्दलची सूचना करतोय पक्षी वितरण समारंभाला शरीर सौष्ठव पडतो श्री देवेंद्र वगैरे प्रसाद निलकंठवाल्यांची शरीर सौष्ठव प्रात्यक्षिक होणार आहे तरी प्रतिनिधी प्रेक्षकांनी जाऊ नये. अतिशय देखणा उपक्रम आहे हा साई स्पोर्ट जुजनरचा. मात्र पॅडला ब्रेस झालेला चेंडू मात्र बाहेर येतो. शॉट फाईंडिंग क्षेत्रामध्ये एक धाव जोडलेल्या धावसंख्येवर पडणार होतो. धावसंख्येला प्रगती 14 धावा धावसंख्या दिल्या जातात आणि चंद्रमोहन येणारी केली धाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शब्दाची घोड करायची नाही. मित्रांनो तर माझ्या शब्दामध्ये दिली असेल ती जरुरी सांगितलं पहिल्या शब्दात खेळ येतो तदनंतर तो संगीत मैदानाच्या आपल्याला गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय निलेश. सुरेख पद्धतीचा फटका चेंडू मात्र सर्वात पूर्ण षटकार चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार साधावा. चौऱ्याण्णव धावांवरती घेताना दिसतो अय्यूब एक मोठा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. सामन्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणाऱ्या धावसंख्येला बघावी 27 धाव धावपट्टीवर दिल्या गेलेल्या आठवण झाली सरळ राजमणी या खेळाडूची 27 ऑगस्ट 1908 त्याचा जन्मदिवस आहे. जगातील एकमात्र खेळाडू 99.8च्या धावगतीने गोल करणारा एकमात्र खेळाडू हा तो गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. करायचं होता संधी मात्र चालून आली होती. संधी चालून आली होती त्या चालून आलेल्या संधीचं सुरू मात्र करता आला नाही. फलंदाजाला एक धाव जोर पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळायला शॉर्ट मिडच्या दिशेने खेळायला बघा दोन धावाच्या दोन धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणार धावसंख्येला बघा 29 धाव धावपट्टीवर दिल्या गेलेल्या अय्यूब याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले आणि तब्बल हा खेळाडू जर का पाहिले गेलं तर 96 या धावावरती नाबाद खेळताना दिसतो आणि त्याच्या खात्यामध्ये जर का पाहिले गेलं तर 600 प्लस 400 असे 1000 रुपये त्याच्या खात्यामध्ये असावे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होता. पुण्याचा जोरदार प्रहार केला जातोय. चेंडूला उंची जास्त दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू काढली का बोलास मध्ये चेंडू काढला आहे. चेंडूला उचलण्यासाठी केली जाईल तर मात्र दोन धावांचा पूर्ण केला जातात. क्रिकेट म्हणतात क्रिकेटमध्ये जर धरला मित्रांनो स्थान नाही आहे. लगेच आठवण होते मित्र रमेश राजा आणि नवजोत सिंग सिद्धू समालोचन करत होते. तेव्हा मात्र नवजोत सिंग सिद्धू समालोचन करत असताना रमेश राजा म्हटलं होतं की पाकिस्तान सर्व विजय झाला असता जर का एखादा नऊ चेंडू पडला असता जर का एखादी अवंतर झाली असती. संसदेला बघितलं लगवली गेली ती मित्र पाहिली गेली 31 धाव अय्यूब 98 धावांवरती नाबाद. मात्र सुरेख पदरपट्टा कापीचा सारी गुंडाला पट्टा मारतो. क्षेत्ररक्षक त्याने तैनात आहे. आता मात्र चेंडू उचलले फेकी केली जाईल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा या स्पर्धेची 100 धावा कंप्लीट करणारा हा खेळाडू. खेळाडूचा बजायो मिळालेले 100 धावा फलंदाज आहे.
रवींद्र पाटील विनंती करतो कृपया मंचावर उपस्थित रवींद्र पाटील विनंती करतो रवींद्र पाटीलांना मंचावर उपस्थित राहायचे 100 गुड बॅटिंग अय्यूब तब्बल 36 चेंडू आणि 36 चेंडू मध्ये त्याने 100 धावांचा कारनामा केलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा स्वच्छ होताना दिसेल अभिजित मात्र सुरुवात पदाची चेंडू बाहेर येतो हेलिकॉप्टर फटका घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला प्रयत्न फर्स्ट मॅच चेंडू बाहेर निर्धाव होत असला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दत्ताराम आदरणीय माननीय सन्माननीय दत्तारामजी मात्रे यांच्या माध्यमातून अय्यूब याच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आलंय लाजवाब फटकेबाजी त्याच्या माध्यमातून झाली होती 2 षटक समोर झाले आपण अंतिम आणि शेवटचा सामना पाहतोय मेगा फायनलचा सामना रंगणारा हा भूमिबंदीच्या स्पर्धेमध्ये अंतिम आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय एक पाण्याची बॉटल जोडून घेऊन जा क्रिकेटमध्ये जर करला स्थान नसतं आणि त्या मात्र रमेश राजा असं म्हटलं होतं पाकिस्तान संघ विजयी झाला असता जर का अतिरिक्त धावा आल्या असत्या तर लगेचच नवजोत सिंग सिद्धूने माईक थोडं फोन उचलला आणि असं म्हटलं ऐसे कह रहे मतलब क्या कि मेरे चाची तो ऊंचे होती तो उनको चाचा कहता तर क्रिकेटमध्ये जर करला कधीही स्थान नसतं क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत कोण काय मैदानाच्या आतमध्ये घडेल हे मात्र कोणीही सांगू शकत नाहीये मैदानाच्या आतमध्ये जाण्याआधी जरूर मंचावरती माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो जगातील असा एक मात्र सर्वंट आहे ज्याला मात्र कधी पगार दिला जात नाही आणि तब्बल 24 तास हा कार्य होत असतो त्या सर्वंटचं नाव सांगायचं झालं तर ते 2 अक्षरी नाव आहे ते म्हणजे आई हा कधी पगारासाठी काम करत नसणारा सर्वंट आहे भारतातील मी म्हणेन की असा एक मात्र सर्वंट की कधी पगारासाठी काम करत नसतो सर्वंटचं नाव आई हा आहे चांगल्या मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज संजय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातो क्रॉस करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला तारवाची चेंडू बाहेर झाला होता जरूर चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल तो मात्र घेतली एकेरी धावसंख्येमध्ये पडणारीवर धावसंख्येचा बळकटी 34 धाव धावपटकावरती लागवला जात आहे उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा अंतिम सामना रंगताना दिसतोय लाजवाब प्रेक्षकांवर सामना जरूर पाहायला मिळतोय रणजित स्पोर्ट्स कासारवडवी आणि त्याच्या समोर खेळताना दिसतोय अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंदार गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन होताना दिसेल भावेश मात्र मोठा फटका केला जातोय चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू खाली येईल का बोनस लाईन मध्ये चेंडू डबल झाला चेंडूला उचलला जाईल फेकी केली जाईल तर तो मात्र घेतलेला दुहेरी धावा पाहायला मिळतात चेंडूला उंची जास्त काढली होती लांबी कमी पाहायला मिळाली होती आठवण पुन्हा एकदा नवजोत सिंग सिद्धू यांची होती जरूर असं एक त्यांचं वाक्य होतं की चेंडू जर का हवेमध्ये गेला तर ते जरूर म्हणायचे कि ये इतनी ऊपर उठी कि हमारी जान से जा रही फिर प्रोसेस की चूक मिलेगी आगे असं मात्र त्यांचं वाक्य असायचं धावसंख्या धावसंख्येत खाली गेली 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडला 36 धाव धावपटकावरती लागवला षटक क्रमांक 30 आणि शेवटचा मार्ग आहे मात्र वर फुटला चेंडू जोरदार प्रहार चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अय्यूब ब्रँडिंग फटका 6 धावा धावसंख्येमध्ये 10 सामन्यावर धावसंख्या धावपटकावरती लागवली जाते तब्बल 43 धावा धावपटकावर मात्र पुन्हा जोरदार प्रहार केला जातो चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली कोणतीही चूक करत नाहीये मित्रांनो या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात अय्यूब याची लाजवाब खेळ प्रेक्षकांची मन मात्र जिंकून घेतली गेली बहादर खेळ करणारा अय्यूब मात्र तंबूच्या आतड्यावर परतताना दिसतोय षटकार त्याच्यावर लागले पाहिजे त्या गाण्यावर काय अजूनपर्यंत चेंडू लागला नाही मात्र आविष्कारच्या गाण्यावर चेंडू लागला आविष्कार तुझा हात आता जोडावा लागेल तुला गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सुसज्ज झालाय मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर
1000 लागोपाठ 2 षटकार आणि आपण बघतोय यस अविष्कार पाटील यांच्या मार्फत देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं वेदन मलेश वेदन कासर वडवली आपलातून सामना आपण बघतोय या निश्चित धावसंख्येकडे लक्ष घालूया धावा झाली त्या 54 आणि 55 धावांचं लक्ष असेल बॅक टू जयेश धावसंख्या धावांमध्ये लागली गेली 3 षटक समाप्त झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं गेलं तर 54 धावा धावांवरती लागल्या गेल्या या आपलातून स्पर्धेमध्ये जर का तुम्ही पाहिलं गेलं एक लाजवाब क्रिकेटचे हे आयोजन करण्यात आलं होतं साई स्पोर्ट्स आयोजित ही लाजवाब क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धा एक मोठं आयोजन भव्य दिव्य आयोजन तर मी मात्र रजा घेतो मित्रांनो तुमच्याकडून मला या ठिकाणी येऊन तुम्ही मात्र आमंत्रित केले गेले होतं तर त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे केवळजी पाटील यांचं खास करून मी तुमचं आभार मानतो ज्योती गडकरांचं हार्दिक स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री ज्योती गड मॅडम यांचं हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेसाठी या व्यासपीठावर हार्दिक स्वागत धन्यवाद मान्यवर येत आहेत खरोखरच चार छान वाटतायत आपण बघतोय पूर्ण सहज चालले मात्र मान्यवरांच्या रूपाने आम्हाला उन्हा मिळतील आणि त्यांच्यावर पण आम्हाला तेज मिळते असं म्हटलं तरी काही वावड नाही आता जो तुम्ही आवाज ऐकला जय भोसले यांचा मित्रांनो तमाम प्लेयर्सच्या माहितीसाठी तुमच्या माहितीसाठी आज या माणसाचा म्हणजे आमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि खरोखरच तो सकाळी आम्ही सेलिब्रेट केला एकदा जोरदार टाळ्या त्याच्या अपलोडून समालोचनासाठी झाला पाहिजे मॅडम जयेश सर्वांची मनाची इंग्लिश नक्कीच एक जबरदस्त मुळे डिक्शनरी आहे त्याच्याकडे आणि मी दुपारी एक गोष्ट सांगितली होती मित्र तुझ्याकडे 64 GB चं कार्ड आहे कुठून घेतलं सांग आम्हाला जसं वेळ वाया घालू नका विनंती करते कसा रोडली अय्यो प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवा दोन आघाडीचे फलंदाज इथे मैदान उतरताना दिसतायत विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे आपण बघतोय तब्बल 55 धावसंख्या आणि ती देखील 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 55 धावा न भूत भविष्याची कामगिरी करावी लागेल आणि काय ती तेवढीच ॲबिलिटी तेवढीच ताकद तेवढा दर्जा नक्कीच ठेवण्यात दोन्ही खेळाडू आतापर्यंत या मालिकेत आपण बघितलं अय्यूबनं 100 जास्त धावा कुठल्या त्यानंतरचा दुसऱ्या रँकवर असलेला खेळाडू म्हणजे बाळा स्ट्राईक एंडला एनरोडर आतापर्यंत बाळाला देखील 4 सामन्यामध्ये आपण बघतोय तब्बल 90 धावा कुठले तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतिम सामना सुरू आहे लक्षात घ्या 3 षटकात 55 धावांचं लक्ष आहे मात्र हा अंतिम सामना संपल्यानंतर कुणीही कुठेही जाऊ नका कारण तुम्हाला अजून एक चांगला सोहळा बघायचा आहे आमच्याकडे 2 अशा व्यक्ती आहेत ज्यांचं प्रदर्शन तुम्हाला मनमोहून टाकेल नो डाऊट वसईश्री 3 वेळा पटकावणारा आणि जबरदस्त फिजिक्स असणारा शरीर सौष्ठवपटू देवेंद्र भोईर इथे आहे आणि तुमचा आमचा सर्वांचा लाडका प्रसाद इथे उपस्थित आहे त्यामुळे त्यांचं शरीर सौष्ठव तुम्हाला नक्कीच दिसेल आणि आमचे सर्व मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या वतीने देखील तुम्हाला अतिशय चांगलं गाईडलाईन मिळेल तर विसरू नका असा सोहळा थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय वळलेल्या सामन्याकडे 3 षटकात 55 धावांची गरज आहे प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे माननीय दत्तात्रय पाटील लोटपादाडी यांच्या मार्फत तर मगाशी आपण बघितलं चंद्रकांत पाटील यांनी 3 षटकासाठी अय्यूबला पारितोषिक इथे दिलंय धन्यवाद अय्यूब पहिला चेंडू फुलफी डिलिव्हरी आहे जबरदस्त रित्या हेलिकॉप्टर शॉट तिथे दाखवतोय तो म्हणजे बाळा एक धाव कंप्लीट करतोय प्रत्येक षटकामध्ये 100 धाव किती बघा किती आहे जवळजवळ आपण असं सांगू शकतो की 19 धावा प्रत्येक षटकामध्ये करायचं आहे तर नंदकुमार भोईर यांच्या मार्फत देखील प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे इथे पारितोषिकांची खैरात वाटली जाते आतापर्यंत अय्यूबनं जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये देखील अफलातून कामगिरी केली 4 षटकात 30 धावा देऊन आतापर्यंत 3 बळी त्यांनी बाद केले ओव्हरऑल अष्टपैलू खेळाडू म्हणून तो या स्पर्धेत जबरदस्तरित्या उभारून आला आहे छोटे यावेळेस स्ट्राईक एंडवर आहे मात्र तितक्याच्या जास्त धावा मिळणार नाहीये सिकाम भरपूर वेगाने तिथे येत आहेत अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आणि का नाहीये तो सुद्धा कर्णधार आहे त्यांना माहिती आहे आपली जबाबदारी काय आपली रिस्पॉन्सिबिलिटीज काय आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीना बरोबर घेऊन इथे संपूर्णपणे काम केलं जात आहे बडा मॅच जबरदस्त प्रेक्षक मी मला एक माणूस पाठवलेला माणसं मध्ये अजून आलेला नाहीये हा मोठा प्रश्न आहे गॅप मध्ये थोडंसं प्रयत्न करावा लागेल मात्र नाहीये 1 बाउन्सिंग जगात 4 धावा वेलकम
जबरदस्त प्रेम लाभलेली स्पर्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. हे स्पर्धक कासारे सगळे समर्थक आहे. नक्कीच यावेळेला बाळाकडे लक्ष वेधतोय. ऑन साइडला आणखीन एक दमदार फटका बघायला मिळतोय. थोडंसं बॉम्बल नाहीये. गट पेडलिंग बाय मनीष. जबरदस्त दर्पण आहे. प्रत्येक चेंडूकडे आपल्याला प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसतील. आणि का नाही, कारण मेगा फायनल आहे. साई स्पोर्टची स्पर्धा का महत्त्वाची ठरली आहे, कारण या स्पर्धेची ऍडव्हर्टाइजमेंट लक्षात घ्या सर्व स्तरातून करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतोय या ज्या मान्यवरांना जबरदस्त निमंत्रण दिले त्या सर्वांनी इथे हजेरी लावलाय. वन ऑफ द ग्रेट टुर्नामेंट आय हॅव एव्हर सीन. विचार मात्र इथे जेल असेल. कुशल कंडिशन मध्ये अशा प्रकारचे जेल व्हायला पाहिजे, मात्र सोपा जेल होता तो सुटतोय. एनिवे एकच धाव मिळते. मात्र रन रेट बघा, प्रत्येक चेंडूवर जवळजवळ 3 धावा कमवायच्या असं गणित आहे. आणि असं असताना त्याच गतीने पुढे सरकावं लागेल. जवळजवळ 18.5 धावा प्रत्येक षटकात मारायचे. जस बाबू बरोबर ना. आणखी एक मान्य उपस्थित श्री हरिराम मारुती पाटील बाफाणे शिवसेनेचे नेते हरिराम पाटील हार्दिक स्वागत. आमच्या समाजाचे पक्ष आणि आयोजक पुरस्कार भेटले. यावेळेला निश्चितच जास्त धाव मिळते. बाळा कदाचित तिसऱ्या धावेसाठी येतील किंवा काही या कॉल दिला जातोय. मात्र खराब येतोय. याची फक्त एक धाव होती, तिथे 2 धावांचा अजून बोनस दिला जातोय. धावसंख्या पुढे सरकतोय, बाळा पुढे सरकतोय. आतापर्यंत या मालिकेत जर बाळाची धावसंख्या बघितली मागच्या सामन्यापर्यंत ती 90 वर होती. आता तो 9 धावा काढून खेळतोय, म्हणजे 99 वर बाळा सुद्धा गेलाय. बॉल क्रिकेट जबरदस्त 2 खेळाडू आपल्याला असे दिसतात जे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेऊन या एकूणच मालिकेत अफलातूनरित्या कामगिरी करतात. अंतिम सामना आपण बघताय. पहिल्या षटकात फक्त 11 धावा आलेल्या आहेत. असली रनरेटचं रिकॉर्ड रनरेटचं बीट जवळजवळ 18 धावा 18 18.5 धावा प्रत्येक षटकामध्ये गरजेच्या होत्या. शेवटी 12 चेंडू शिल्लक आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि अजूनही इक्वेशन कडे लक्ष घातलं तर 12 चेंडू विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे या 44 धावांची अजूनही गरज आहे. आता बघा रिकॉर्ड रन रेट वाढलाय, 22 वर जाऊन पोहोचलाय. म्हणजे प्रत्येक षटकात आता 22 धावांची गरज आहे. आणि लगेच गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे तर एक अफलातून पॉइंट कासरगोळी संघाला मिळाली. एक जबरदस्त दैवी देणगी, नो डाऊट. एक वन ऑफ द अतिशय चांगली गोलंदाजी ऍक्शन असलेला गोलंदाज म्हणजे हरीफ येतो गोलंदाजी मार्कवर. ज्याला आतापर्यंत 4 गडी बाद केले त्या मालिकेत 3 षटकामध्ये. निश्चितच त्याचे असले गोलंदाज असतील आणि या कुशल सामन्यामध्ये त्याला संधी दिली जाते, ही महत्वाची गोष्ट आहे. फक्त 15 वर्षाचा मुलगा आहे. फुटा दिलेली आहे. एका धावा समाधान मानावं लागेल. 100 जबरदस्त जुळले झाला आयुब आणि बाळामध्ये. मात्र आयुब जर बघितला तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि बाळा एक जेन्युइन ओपनर आहे. वेल डन बोथ. दुसऱ्या बाजूला छोटेवर जबाबदारी आलेली आहे भरपूर. त्यामुळे एक लक्षात की चेंडू वेगळा ट्रॅव्हल होतोय. या ही पाणी बीज मध्ये एकदा पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते. मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. बोल्ड आणि अतिशय चांगली गोलंदाजी. दिशांत टप्प्यावर फुल कंट्रोल दिसतोय. फक्त 15 वर्षाचा मुलगा आहे. मात्र त्याची जी प्रगल्भता आहे ती खरोखरच लाजवण्यासारखी आहे. निश्चितच वेल डन. आणि खरोखरच या अंतिम सामन्याचा दबाव त्याच्या चेहऱ्यावर कुठेही दिसून येत नाहीये. वेल डन. तसेच या मालिकेत छोटीला देखील 50 धावा पूर्ण झाले. That's a biggie from छोटे. Yes, माझं नाव जरी छोटे असले तरी माझे फटके मोठे आहेत असं आम्ही सांगतोय. या षटकारासाठी निश्चितच तब्बल 400 रुपये पारितोषिक येईल. नंदकुमार भोईर यांच्या मार्फत 200 रुपये, तसेच बाबांमार्फत 200 रुपये, म्हणजे 400 रुपयाची मानकरी ते छोटे देखील ठरतायत. सुरेश पाडे आणि छोटे याला पुन्हा एकदा मोठा फटका. अरे बापरे, जितेंद्र पाटील पाहत होते. जितेंद्र पाटील एक हात लावून राहिलाय. अतिशय चांगला फटका. मात्र प्रेक्षकांमध्ये धावांची गरज आहे. 29 requirements to win in 8 balls.
लक्षात घ्या छोटीचा एक झेल सुटलाय आणि आपण म्हणू शकतो ही गोष्ट की कदाचित तो इथे कन्वर्ट करताना दिसतोय आणि का नाही ज्यावेळेला जीवदान लागतं त्यावेळेला ते जीवदान कन्वर्ट केलं पाहिजे थोडासा दडपणाकडे आणण्याचा प्रयत्न आहे छोटीला मात्र इथे हरीचा कॉन्फिडन्स आपण बघतोय कसा काय आहे आणखी आणि जबरदस्त मानवंदना आपल्या संघाला देतोय हॅट्रिक षटकार आपल्याला बघायला मिळत आहे चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत देखील 200 रुपयाचं पारितोषिक म्हणजे प्रत्येक केस धावसंख्या सांगतोय 7 चेंडू अजूनही 23 धावांची गरज आहे 23 रिक्वायरमेंट्स टू विन विवेक पटेल यांच्या मार्फत पाटील विवेक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्फत 500 रुपये या षटकारांच्या हॅट्रिक साठी आपण कामगिरी बाय छोटे आणखी एक मोठा फटका येस जबरदस्त पारितोषिक आहे तुम्ही जरा किस्सा मोकळा करायचा तो प्रेक्षक लगेच मी म्हटलं की यार मोठं बोलतोस काय नाही तो लगेच तिच्या आला ही महत्वाची गोष्ट काय वाजला मित्रासाठी देवेंद्र बोराच्या शुभ हस्ते 200 रुपये प्रदान करण्यात येत आहे आपलं नाव 6 चेंडू 17 धावांची गरज आहे मंगेश यशवंत गवाल यांना जे पकडलेल्या 200 रुपये पारितोषिक प्रदान करतात धन्यवाद मिळेल मात्र तुम्ही माहिती पुरवल्याबद्दल वेदन मित्रा अतिशय चांगला रविवार जाऊ तुझा चांगला म्हटले मी काय हसतात मी कळत नाही लक्षात घ्या शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज छोटे नापासून कामगिरी केली हरिणला तिथे प्रमोट केलं होतं चांगली कामगिरी करण्यासाठी मात्र तुम्ही हरिणचा कॉन्फिडन्स लेवल म्हणण्यापेक्षा एक्सपिरियन्स इथे कमी पडतोय नो डाऊट मात्र तरी सुद्धा या मोठ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली केल्याबद्दल हरिणचं देखील मनापासून कौतुक 6 चेंडू आणि 17 धावा मित्रांनो सामना संपला तरी देखील तुम्ही थांबायचं आहे इथे जबरदस्त एक शरीरसृष्टीपटूची जबरदस्त एक झलक तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या इथे उपस्थित आहे देवेंद्र भोई वसईशी ज्याला 3 वेळा पटकावला तसेच मसल पावरची जी स्पर्धा आता मागेच याला माझा फटका जास्त वेळ व्हायचा बघायचे काय करते 200 टक्के आयु आहे तिथे आयु तुझा मध्ये येतो आणि बाळाची तिकडे संपुष्टात येते आपल्या कामगिरी तर मी म्हणत होतो लगेचच 100 बरोबर तर त्यासाठी जोरदार 100 धावा या मालिकेत आला पटकावला गेला बाळा जबरदस्त एंटरटेन केले आम्हाला आणि नो डाऊट एक अतिशय काम केलं शेलीदार ठेवलं एकही या 100 धावांच्या खेळीमध्ये तुझ्या भाऊ तुमच्या माहितीसाठी या 100 धावांच्या खेळीमध्ये त्यांनी एकही वेळा वाकडा फटका केला नाही जोरदार आहे शेलीदार फलंदाजासाठी बेटर बाळा नवीन फलंदाज झाले जातोय मागच्या सामन्यात त्यांनी एक षटकार दाखवला होता इथे माहिती शेवटचे 5 चेंडू मात्र छोटे स्ट्राईक आहे जो आतापर्यंत या सामन्यात दमदार कामगिरी करतोय चेतन गोलंदाजी मार्गावर पहिले चेंडू गडी पास करतोय एवढा फटका पण बघतोय या अनबाउंस खराब क्षेत्ररक्षण अंदाज नव्हता तिथे अगोदर थांबायला पाहिजे होतं थोडंसं सुरक्षित क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती आता सूर्याने आता मला टाटा बाय बाय केलंय मात्र क्रिकेटचा जोर कायम आहे लक्षात घ्या एक मागे एक खेळाडू आला होता तो मला सांगितलं मी 12 वाजता खेळाडू आहे 4 चेंडू 13 धावांची गरज आहे तो 12 खेळाडू त्याला डेंग्यू होता तरी तिथे आला होता गुड बॉल याचं रेग्यू फायनल मी बाय चिंता मात्र तितक्या 40 पद्धतीने चेंडू टर्न केला आहे ऑनसाइड आउटर मारण्याचा चेंडू येते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत गुड क्रिकेट बाय छोटे कदाचित तिसरा लक्षित प्रयत्न केला जाईल की बघा मात्र कॉलबॅक केलं जाईल कारण छोटेचा स्ट्राईक वर असला निश्चितच 3 चेंडू 11 धावा
त्या साप्ताहामध्ये पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना एक जबरदस्तरित्या आवाहन करतोय. लक्षात घ्या, तुमच्याकडे जर नेट पॅक्स असतील तर फटाफट तुमचे मोबाईल फोन ऑन करा आणि लगेचच तुम्ही एक SMS पाठवू शकता आम्हाला. लक्षात घ्या, टोल फ्री नंबर देतो आता तुम्हाला. मला थोडासा एक नंबर वेगळा दिला होता, आता यावेळेला टोल फ्री नंबर देतोय. व्हायचा कोणता तुम्ही जिंकेल. आउटसाइड एक्स्ट्रीम डिलिव्हरी हा खराब टीमला कदाचित छोट्या इथे दुसरा डायरेक्ट जाईल ना. यस, नक्कीच जाईल तो. आणि या 3 धावा नक्कीच गणल्या जातील कारण एकामांतर धाव. यस, वेट फॉर अंपायर सिग्नल. वाईटचा इशारा होतोय. 1+2 3 धावा या अंतराच्या रूपाने येते. प्रेशर रिलीज होतंय. शेवटच्या आता 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक धाव संख्येची गरज आहे. ती म्हणजे 8. यस, 9:1295533 हा क्रमांक लक्षात घ्या. टोल फ्री क्रमांक आहे, लक्षात घ्या. आणि लवकरात लवकर SMS तुम्ही पाठवू शकता. आमचा tenniscricket.in चा देखील आम्ही नंबर देऊ शकतो, मात्र ते जबरदस्त बिझी आहे सध्या हे टेलिकास्ट करण्यासाठी. यावेळेला हा बडे फटका राजीव होईल का इथे. मोठी क्षेत्र राजीव पकडतोय आणि इथे नक्कीच सामन्यामध्ये वेगळं टीम निर्माण होते. क्रिकेटचं जय झालं पाहिजे. लक्षात घ्या, यालाच क्रिकेट ऐसे नाव असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. 34 धावा नवे छोटेना 10 चेंडू 34 धावा. प्लेयर काही छोटे मात्र अंतिमता तो कमी पडतोय किंवा काय, मात्र सामना अजून संपायचा बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला पवन येतोय. काय चाललंय अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 50-50 चान्सेस आहे. लक्षात घ्या, 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इथे काय झालं तर काय, आता प्रश्न आहे तो आयोजकांचा. इथे काय झालं तर बॉलआउट करा का, बॉलआउट करा. बघा लगेच त्यांचं झालं. येस, एकच नियम आहे, शेवटपर्यंत चालू राहील. थँक्यू. जोरदार करा साई स्पोर्ट्स संघासाठी. मात्र एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या दोन्ही संघासाठी. काय खेळ दाखवलाय वेल्डन अभिमन्यू स्पोर्ट्सचा जुचंद्र आणि वेल्डन कासारवली रणजी स्पोर्ट्स कासारवली. व्हॉट मॅच, व्हॉट प्लेयर, जबरदस्त, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आज भरपूर सुदैवी समजलोय की आम्ही या एकूणच या इव्हेंटचा भाग आहोत. थँक्यू व्हेरी मच साई स्पोर्ट्स. 1 चेंडू 2 धावा. कोण जिंकेल. कमी करणार नाही. अतिशय चांगली कामगिरी. 55 धावाची करून दाखवली 3 षटकामध्ये. वेल्डन कासारवली, वेल्डन अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र. सामना कसा असावा, नक्की सामना असा असावा. पुढे जाण्यापूर्वी प्रेक्षकांना शरीर बॉडी बिल्डिंगचे